आता कुठे उन्हाळा सुरू झालाय, मात्र आत्ताच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने 40शी पार केली। म्हणूनच अनेक ठिकाणी स्कार्फ लावलेली किंवा कापडाने तोंड झाकलेली माणसं दिसू लागली आहेत। आणि म्हणूनच नागपूर महानगरपालिकेने एक प्लॅन आखलाय आणि त्याला नाव दिले हीट ॲक्शन प्लॅन। पाहूयात। विदर्भात उन्हाचा पारा 40शी पार। उन्हाच्या काहिलीनं अंगाची लाही लाही। नागपूर महापालिकेचा हिट ॲक्शन प्लॅन काय? ही दृश्य पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोकशाही मराठी कोरोना काळातली दृश्य का दाखवतंय? पण मंडळी, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर जरा थांबा। ही दृश्य कोरोना काळातली नाहीत, तर ही दृश्य आहेत आत्ताची, आणि तीही आपल्या विदर्भातली। उन्हाची काहिलीच इतकी वाढली आहे की जिथे पाहावं तिथे लोकांची तोंड अशी कपड्यानं झाकलेली आहेत। मग ते तरुण असो की लहान मुलं असो। तर दुसरीकडे रस्ते सुद्धा निर्मनुष्य होत आहेत। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान असं वाढू लागलंय। अकोला इथं 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या वर, तापमान 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता। सामान्य तापमान से 4.5 के ऊपर होने की संभावना, जैसा अभी कल परसों जो आपको 44 डिग्री के ऊपर आप वाढलेल्या तापमानामुळे अनेक जण लिंबू पाणी तसंच कलिंगडाचं सेवन करतायत। त्यासाठी अनेक भागात तशी दुकानं सुद्धा सुरू झालेली आहेत। विदर्भात वाढलेलं तापमान पाहता नागपूर पालिकेनं हिट ॲक्शन प्लॅन हाती घेतलाय। त्यानुसार नागपुरात 400 पेक्षा अधिक ठिकाणी पाण्याची व्यवस्था, बेघरांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी शेल्टर हाऊस, शहरातली सार्वजनिक उद्यानं आणि गार्डन्स दुपारी सुद्धा खुली ठेवणार। उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपुरात 10 शासकीय खास वॉर्ड, उष्माघातासाठी विशेष औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार। साधारणतः 400हून जास्त ठिकाणी एनजीओज आणि संस्थांच्या मदतीने वॉटर पॉइंट्स क्रिएट करतो। तसेच जे वल्नरेबल ग्रुप्स आहेत, जसं आपण सांगितलं की बेघर लोक आहेत किंवा भिक्षेकरी आहेत, पोलीस विभागाच्या मदतीने त्यांना आम्ही आमच्या शेल्टर होम्समध्ये शिफ्ट करत असतो। गार्डनचे टायमिंग्स आहेत ते सुद्धा आपण चेंज केलेले आहेत आणि प्रत्येक गार्डनमध्ये आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ग्रीन नेट लावण्यासाठी म्हणून सांगितलेलं एक कोल्ड पॉइंट्स आपण क्रिएट करतो। वाढत्या उष्णतेमुळे पालिकेनं हिट ॲक्शन प्लॅन तर हाती घेतलाय, पण लोकांनीही गरज नसेल तेव्हा दुपारी घराबाहेर पडणं टाळायला हवं, पुरेसं पाणी प्यायला हवं आणि सुरक्षित राहायला हवं। राज्यातल्या जनतेला लोकशाही मराठीचं हे कळकळीचं आवाहन। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।